सारी प्रवास करताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते इथून मात्र. चला गेम स्पीडअप करा. फायनल डे आहे मित्रांनो. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं आपल्या प्रत्येकाला बंधनकारक आहे. खूप वेळ हवेमध्ये यावेळेस चित्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. सरळ बॅट कन्वर्ट केला गेलेला फटका. चौकार 4 धावा. ओहो हो, चांगला स्ट्रोक होता. बाउंड्रीच्या जवळ अगदी नजदीक पडला चेंडू आणि त्याच्यानंतर एक टप्प्या अखेर सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. संपलंय. आता षटक सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. षटक संपलंय क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 पहिल्याच जर षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असेल तर एक चांगल्या धावसंख्येचा शुभ संकेत. चांगल्या धावसंख्येचा शुभ संकेत देत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. प्रमोद लांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. चला प्रमोद, द्वितीय षटक हाताळण्याकरिता आपण इथे उपस्थित होते. गोलंदाज घ्या प्रमोद. दिवस डॉट बॉल आहे निर्धावफेकी. सध्या तरी पहिल्याच बॉलची आपल्याला पाहायला मिळते. 16 गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल, पावलाचा वापर, पुढे सरसवण्याचा प्रयत्न, पॉवरफुल देखील स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातो. यावेळेस ब्रँडेड षटकार 6. गोलंदाज सज्ज. दुसरा ओव्हर प्रमोद डाग राहिला. पहिला बॉल चौका, दुसरा बॉल सिंगल, दुसरा बॉल डॉट. चला, मी आधी म्हटलं होतं की शिस्तीचं क्रिकेट इथे खेळलं जातं आणि 2 धावांकरिता ओमकार स्पोर्टला पॅनलाइज केले गेले. त्याचं रिझन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक होता अक्रॉस द लाईन. पहा, बॅकअपला कोणी येऊ नका, मी एकटाच काफी आहे हे ज्यानं दर्शवलं आणि झेल टिपला. विकेट सोबतून फलंदाज बाद. पॅव्हेलियनमध्ये आपण मोबाईल यूज करू शकत नाही आहे. खरं तर मोबाईल अलाउड नसतं तिथे. आणि आपण कॉलवर जर तिथे बोलत असाल तर डेफिनेटली आपल्याला इथून आता पॅनलाइज केलं जाईल. आणि ओमकार स्पोर्टला त्याच कारणामुळे ते 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. कॅच कोण पकडला? तिरुमलेशने इथे मात्र झेल टिपलाय. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू संपुष्टात येतात. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 आणि
2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. चला नेक्स्ट मॅच बामनदेव स्पोर्ट आणि श्री साई स्पोर्ट. चला या वेळेच्या बाबतीत आज मी आधी म्हटलं आयोजकांकडून सर्व काही मागा, पण वेळ कुणीही मागू नका. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं तुम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे. धावत धावत या मित्रांनो प्लीज. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती, आम्हालाही बोलायला बरं वाटत नाहीये, पण प्लीज आज बोलावंच लागेल कारण फायनल डे आहे. त्यामुळे थोडंसं घाई करणं तुम्हाला सगळ्यांना इथून मात्र बंधनकारक आहे. गोलंदाज सय्या. एकच धाव पुनश्च एकदा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या एकेरी धावेने पुढे सरसावेल 23. गोलंदाज प्रमोद आपल्याला इथे मात्र गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे, यावेळेस पहा अगदी घुसून मारा करणं काय असं या चेंडूने इथून मात्र दर्शवलं. चला अकॅडमीला जी मुलं आहेत ग्राउंडच्या बाहेरून आपण प्रवास करा. आपणही लेदर क्रिकेट खेळताय, प्रॅक्टिसला येत आहे. सामना मैदानात ऑन आहे आणि स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होते. षटक संपुष्टात येतं. क्रमांक 2 षटकांच्या समाप्ती. आता धावसंख्या 23 या अंकावर धावफलक. चला नेक्स्ट मॅच श्री साई स्पोर्ट आणि त्याच्या विपक्षात आपल्याला इथून मात्र 2 हात करताना पाहायला मिळेल तो संघ बामनदेव स्पोर्ट आणि श्री साई स्पोर्ट. चला त्वरित आपण इथे मात्र यायचंय. फेकी झाली आहे प्रॉपरली, थोडीशी वेगानं होणं कुठेतरी गरजेचं होतं. धावसंख्या 25. ओहो हो, यावेळेस पहा स्वतःला झोकून दिलं पण चेंडूला इथून मात्र फेकून दिलं गेलंय. चांगला चेंडू होता पण सध्या तरी हो बेसफिल्ड. यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या डेंग्यातून चेंडू फडणार निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. गोलंदाज सय्या. श्री साई स्पोर्ट आणि बामनदेव स्पोर्ट. चला टॉस करण्याकरिता यायचंय. गोलंदाज सज्ज होईल. हो यावेळेस पहा खेचून मारला याही चेंडूला फेकून दिला ऑन साईडला निघून जाणारा फटका. षटकार 6 धावा.
त्या प्लेअरचं नाव काय रे दादा? राजू दादा, तिथून प्लेअर सोडू नका. राजू दादा, फिल्डिंगला कोणती टीम आहे आता? मागे मागे फिल्डिंगला कुठली टीम आहे आता? क्षेत्ररक्षक दैन्यात विकेटचं पतन. सलमेदी स्ट्रायकरचे राजू. राजू दादा, आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? लक्ष नाही त्या कॉमेंटवर. हो राजू दादा. लक्षात नाही. ए दादा म्यूट कर रे, एक मिनिट आवाज. ओ हो हो, राजूच्या डोक्याच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातो बाउंड्राईच्या पलीकडे षटकारचा. गोलंदाज सय्या. ओहो, नो बॉलचा इशारा. పవేలియన్లా అని ఇక్కడ మాట్లాడాలి. ఇక్కడ మాట్లాడద్దంటే थोड़ी నడుస్తుంది. सिक्स के बाद नो बॉल. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड फटका कन्वर्ट केला गेलाय. हाही उडवला गेलाय, पाठवला गेलाय चेंडूला. वन्स अगेन बिग बिग यूज अ सिक्सर. मागे घे ना, मागे. बॅटच्या रडार मध्ये जसा आला तसा फेकून दिला गेला हाही चेंडू. हैट्रिक सिक्स. फ्री माइंड पुन्हा एकदा फटका. हैट्रिक सिक्स. षटकार. हाँ बोचा मैच स्टार्ट भी हुआ. हाँ हाँ, हेलो हेलो हेलो. सलग 3 चेंडू षटकार आहे का? सलग 3 चेंडू षटकार. क्या बात है. टाकला ना मध्ये त्यांनी.
ती सलग तीनच होती ना ती. हॅट्रिक मारलाय भाऊ. क्या बात आहे, सलग 3 चेंडू 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालेत. कदाचित पद्मशाली प्रीमियर लीग मधील पहिले 3 चेंडू आणि 3 षटकार टोकणारा बॅटरचं नाव राहुल. राहुल. इथे मात्र एकदा जोरदार टाळ्या आपण राहुलसाठी वाजवूयात. पॉवरफुल स्ट्रोक, हो दादा बाजूला ना. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले होते. सलग 3 चेंडू 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये आता मात्र राहुलच्या बॅटमधून. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे यावेळेस पहा. ओहो, राजूकडून घडतीये चूक. जेल सध्या तरी ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालाय. जोरात. 2 धावांकित होती. त्याला सांग बसायला खाली. चापट्या दे मग. आता चौका गेलं का समजणार का? फटका बसतोय, विकेटचं बदन, फलंदाज बाद. हे कॅच कोणी घेतली ती? आडू रोहित गाड्यांनी किती बॉल? रन आउट, फलंदाज बाद. षटक संपलंय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. ती म्हणजे अर्थातच 61 विजयाकरिता 62, 62 धावसंख्येचा वट. चला बामनदेव स्पोर्ट आणि श्री साई स्पोर्ट टॉससाठी या, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. श्री साई स्पोर्ट कोण आणि बामनदेव स्पोर्ट या टॉस उडून दादा चालेल ना. टी शर्ट नहीं है, 2 रन पेनल्टी लगेगा. लास्ट बोलला 22 होता. आम्हा मी अजून काही केला नाही. सर तुमचे अंपर अजून सगळ्यांना वाढले. अद्याप आलं नाही बघा ना. एक तास झाला मी फोन केले. टॉस आहे का? ऑरेंज बॅग. ऑरेंज बॅग. श्री साई स्पोर्ट्स अँड बामनदेव स्पोर्ट्स लवकरात लवकर टॉस करून घ्यायचं आहे. टॉससाठी
आणि फलंदाज बाद असणार आहे. पंचांचं एक हात सरळ रेषेत येताना आपल्याला पाहायला मिळालं. बॅटर आऊट, फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅट्समॅन कोण आहे? बॅट्समॅन बॅटर प्रमोद दाखवत असताना आपण पाहत आहे 62 धावसंख्येचा आव्हान पार करायचा आहे. हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो चेक. मामनदेव स्पोर्ट चेंडू पास करण्याकरिता यायचा आहे. मामनदेव स्पोर्ट. हॅलो चेक कुमार, हॅलो 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 गुरु स्पीकर घुमाओ जे. हॅलो हॅलो हां षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्ती आता धावसंख्या 5 या अंकावर. कृष्णा षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता खूप मोठं आव्हान आहे. भलं मोठं धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. 65 धावसंख्येचं आणि ते करत असताना जी काही दमछाक होईल किंवा जी काही मेहनत होईल, काटकसर केलं जाईल, त्याचं उत्तम उदाहरण येणारे काही चेंडू इथून मात्र दर्शवतील, यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न जो की अनसक्सेसफुल ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव विकेट डॉट बॉल. वामनदेव स्पोर्ट चला चेंडू चॉईस करण्याकरिता यायचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पहा उडवला गेलाय, चेंडूला पाठवला गेलाय सर्व मावडायच्या पलीकडे. निघून जातो यावेळेला एकदम क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. नो बॉलचा इशारा पंचांशापर्यंत इथे मात्र दर्शवतात.
चला नो बॉल आहे आणि पुन्हा एकदा एक फ्री हिट. मोठा फटका कन्वर्ट करण्याची एक संधी, नामाची संधी इथे उपलब्ध होत असताना गोलंदाज तयार. पुढचा बॉल फ्री माइंड फटका कन्वर्ट केला गेलाय. झेल जरी कन्वर्ट झाला असता तरी फायदा काय झाला नसता. फायदा घेतला गेलाय बॅटरनं पुरेपूर. चिडू मावडायच्या पलीकडे षटकार 6. धावसंख्या 19-19 या अंकावर धावफलक. यस, द्वितीय षटक संपल्यानंतर आपण ऍड करूयात. 2 षटक संपल्यानंतर आपण हे पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करणार आहोत. तिथे मात्र फटका फसतोय. विकेट सोबतून फलंदाज बाद. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फ्रीट संपला ना, फ्रीट वर षटकार ठोकला. सिरियस आपण जरी प्रोफेशनल खेळत नसतो तरी लीगला तरी थोडा या करायला पाहिजे. तो मोठा खेळाडू आहे. अरे खाली घेतला ना अरे थोडं बैठा का ना झाली बयटा कान का दानी थोडं खुर्ची तू जाणार नको. दुसरी ओव्हर संपल्यावर ऍड कर. किती बॉल झाले? 4 झाले. 4 बॉल. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये. ओ चांगला प्रयत्न होता. आणि बटर आउट आहे. पहा फेकी झालेली आहे डायरेक्ट आणि वेध घेतला गेला यष्ट्यांचा. विकेट सोबतून फलंदाज बाद. संतोष रनआउट झाला ना. दुसरी ओव्हर आहे. किती बॉल झाले हो सर? चला वेळ घेऊ नका जास्ती. बॅटर त्वरित या बॅटर. ऐका रे सांगून ऐका जरा. गोलंदाज यार. पुढचा बॉल आहे. आल्या आल्या मोठ्या फटक्याला दिली गेली होती पसंती. हाही फटका फसतोय. विकेट सोबतून फलंदाज होतोय बाद आणि षटक सुद्धा संपतोय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून धावफलक 23-23 या अंकावर धावफलक. दीपक एक कॅच कोणी घेतली? श्रीधर
चला घाई करा पंच, आम्ही इथून पुकार देतोय पण आपण सुद्धा त्यांना सांगत जा प्लीज. बरोबर आहे. हो सर राजू तू दुसरी कोण कुठे नवीन बॅट्समन कोण आहे? राजू. नवीन गोलंदाज राजू सध्या तरी दाखवत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चला खूप साऱ्या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र अजूनही भासतीये. किधर हो? ओके ओके आ जाओ, मेरे को ना गाड़ी लेके जाना है गैरेज, इसके लिए. हेलो, मेरा मेरा ना गाड़ी लेके गैरेज में जाने का, इसके लिए. क्या? हाँ थोड़ा सा मतलब आते आते प्रॉब्लम हुआ है. 23 हुआ है. हाँ हाँ हाँ. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल आहे, प्युअरली व्हाईट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. असं वाटतं की धावसंख्या कुठे रोखली आहे ती व्हाईटच्या मार्फत देण्याचं काम करतात की काय गोलंदाज. सिंगल मिळते आहे धावसंख्या. मला सांगत संख्या 24 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुन्हा एक धाव इथे मात्र मिळते. 65 धावसंख्येचं आव्हान जर का पार करायचं असेल तर तुम्हाला अटॅकिंग बॅटिंग करणं खूप सारं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. एकच धाव पुन्हा एकदा मिळते आहे. Once again drop ball. शोक चांगला आहे. पियांशी स्टुडिओच्या दिशेने जाणारा चेंडू उंची धारण केली गेली. टप्पा पडल्यानंतर एक टप्पा अखेर चेंडू वावराच्या पलीकडे चौकार 4. गोलंदाज तयार. स्विच हिट. हो 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 काय फेकी आहे, जबरदस्त फेकी. रनआउटची विकेट. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. हे करून घेतली आहे का त्याची? हो हो टाइम का बोलो ना. बोलो बोलो. अरे जमू नका. मी म्यूट कर, एक मिनिट रे दादा, म्यूट कर जरा, एकदा म्यूट कर. कुठे गेला तो? कुठे गेला? बोल ना असं डायरेक्ट बोल ना. आमचं इम्प्रेशन खराब पडतो लाईव्हला. तू खेळत आहेस बोल, लोक आम्हाला बोलतील. ए भाई म्यूट कर, एक मिनिट म्यूट कर एक मिनिट. स्पेस बार दाबा, मोठा बटन दाबा. नाही बाबा.
बॅटरचं नाव सांग ना. और ये अभी का फोटो जिसका है उसको ही मिलेगा. पुनश्च एकदा डॉट बॉल. चला आता असं वाटतं औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची. किती पाहिजे जायचे? भरपूर ना. 30 रन 31 रन. हे मॅच ओपन गेलचे 4 बोला 31 पाहिजे. तिसरा ना. एम्पायर हाँ 13,000 दे 11,000 की बच्ची बोले बोले 2 साल आएगा. 5 साल 3 डॉट. 5 सलग 3 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. आधीच्या मॅचमध्ये आपण जर इनिंगमध्ये बघितलं तर सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते. कोणी बॅटर कोणी मारलेलं नाही राहुल राहुलने ठोकले होते. आणि आता जर आपण भरतचा विचार केला तर सलग 3 चेंडू 3 डॉट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चौथाही बॉल. हाही चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला जातोय. पहिलं निर्धाव शतक पहिलं मैदान ओव्हर पद्मशाली प्रीमियर लीग 2025 मध्ये पाहायला मिळेल का, याचं उत्तर येणारे काही चेंडू जे शेष आहेत 2 ते दर्शवताना पाहायला मिळतील. 4 चेंडू तर फेकले गेले तिथून मात्र निर्धाव स्वरूपात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र शेष जातोय. 5वा ही बॉल वाईट आणि इथे मात्र विकेट मिळते. फलंदाज बाद. काका जी का कुकुर फोन नहीं. एक अवसर में मुझको और आने तक भी फोन नहीं. చెప్తున్నా ఉంది ఉంది. कलता अरे यार ये लोग क्या टाइम पास कर रहे हैं. बॅटर चला यार वेळेच्या बाबतीत सहकार्य करा थोडंसं. गोलंदाज या. हाही विकेटचं पतन. न्यू बॅटर धावत 38 सर्कल पार व्हायच्या आतमध्ये नवीन बॅटरने येणं गरजेचं आहे. चला या त्वरित. लास्ट अजून एक इकडे किती गडी बाद झाले? तब्बल 9 गडी 8 गडी बाद झाले आतापर्यंत. 8 बाद धावसंख्या. बॅट्समॅन कोण आला. एकदम खतरनाक. कदाचित हीच मॅच असेल की सर्वाधिक विकेट्स इथे मात्र एखाद्या संघाचे जाताना पाहायला मिळत आहेत. लास्ट टू गो. औपचारिकताच्या चेंडूचा एक शेवटचा आणि सामना विजयशी ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार स्पोर्ट कोंबडपाडा. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं श्रीसाई. कुमार दादा जरा मला फोन करशील ना रात्री तू इथे आहे, मला आल्यावर फोन करशील. त्याला फक्त कॉमेंटेटर येऊ दे ना. नाही दुसरी बात आहे आले कोण मी आता तिघांना तुम्ही इकडे आहे. हो सर इकडे. चला श्री साई स्पोर्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बामनदेव स्पोर्ट आपले बॅटर आपण पाठवून द्यायचे आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच राहुल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता आपण त्वरित यायचं आहे. राहुल
कुठं गेला